हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली हे तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर आणि रोहनला हळद लावत असतात. आजच्या भागात त्यांची हळद लावून झाल्यावर गुरुजी बोलतात की नवऱ्या मुलाची उष्टी हळद मुलीला द्या म्हणून. तेव्हा समरची उष्टी हळद घेऊन मल्लिकाची मैत्रीण मल्लिकाकडे जाते आणि पटकन त्या दोघी संधी साधून तिथे ठेवलेली खाज खुजलीवाली हळद त्या हळदमध्ये मिक्स करतात. तेव्हा आजी बोलते की मल्लिका, अगं किती वेळ हळद घेऊन उभी आहेस, ये पटकन स्वानंदीला हळद लावायची म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की हो आले आई. तेव्हा मल्लिका हळद घेऊन जात असते आणि तेवढ्यात तिची मैत्रिणी तिच्यासोबत असते. तेवढ्या तिकडनं मंदाकिनी त्यांना क्रॉस होते. मंदाकिनीचा धक्का मल्लिकाला लागतो आणि जोरात ती हळदीची वाटी उधळते आणि सगळी हळद मल्लिका आणि निलिमावर पडते. मल्लिकाच्या हातांवर निलिमाच्या अंगावर सगळी हळद पडलेली असते आणि ती हळद खाज खुजलीवाली असते. तेव्हा मंदाकिनी बोलते सॉरी चुकून झालं, मला माफ करा, अहो तू चुकून धक्का लागला. तेव्हा निलिमा जोरजोरात ओरडायला लागते आणि बोलते की अहो तुम्हाला कळत कसं नाही, असं कसं धक्का लागला, अहो तुम्ही काय गेले, कळते का तुम्हाला, ही हळद पडली त्याचं अपशकून, हा अपशकून. तेव्हा आजी बोलते की अगं कसला अपशकून, असं काही नसतं. तेव्हा अर्पिता उठून तिच्या आईकडे जाते. तेव्हा मल्लिकाच्या अंगावर खूप खाज येत असते. ती तिथून पळून जाते, अर्पिताला हातही लावू देत नाही. तेवढ्यात आजी निकिताला सांगते की निकिता जा, तू समरची उष्टी हळद घेऊन ये. आणि निकिता समरची उष्टी हळद घेऊन येते आणि अशा प्रकारे मंदाकिनी ती उष्टी हळद स्वानंदीला आणि इकडे निकिता आदिराला हळद लावत असते. अशा प्रकारे दोघ्या नवऱ्यांची हळद लावून होते. इकडे मंदाकिनी रूममध्ये आलेली असते. तेव्हा अर्पिता तिच्याकडे जाते. तेव्हा अर्पिता बोलते की मॉम कशी आहेस तू, आता ठीक आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते की ठीक आहे गं, आता आपण अंगाची लाई होतेच आहे. तेव्हा मल्लिका सांगत असते की एकदा का आदिराने रोहनच्या गळ्यात माळ घातली ना, मग सगळं संपलं. तेवढं तिथे अंशू येतो. अंशू विचारतो की मॉम कशी आहेस तू, आता तुझी तब्येत ठीक आहे ना. तेव्हा अंशू बोलता टोमणा मारतो की नेहमीप्रमाणे पुन्हा प्लॅन तुझ्यावरच उलटला. तेव्हा मल्लिका त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा मल्लिका बोलते काहीही झालं ना, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असेल आणि मी त्या दोघांचं लग्न होऊ देणार नाही म्हणून. आता त्यांचा तो प्लॅन फ्लॉप झाल्यावर अर्पिता एक प्लॅन करते. अर्पिता दूध घेऊन जाते आणि त्याला ते दूध स्वानंदीला द्यायचं असतं. तेव्हा अर्पिता त्या दुधामध्ये काहीतरी पावडर मिक्स करते आणि ते दूध घेऊन जाते. तेवढ्यात तिला सुश भेटते. तेव्हा ती सुष्मिताला बोलते की अगं तू स्वानंदीची बहीण ना, तू सुष्मितास ना. तेव्हा सुश बोलते की सुष्मिता नको बोलू, कॉल मी सुश. तेव्हा अर्पिता बोलते की अगं आपल्या भावंडांचे लग्न होत आहे आणि आपण आहेत की आपण बोललोच नाही, म्हणून म्हटलं तुझ्याशी जरा गप्पा माराव्या. तेव्हा सुष्मिताला अर्पिता सांगत असते की एक काम करशील माझं, अगं स्वानंदीने दूध मागितलं होतं आणि एवढी गडबड आहे ना, तर स्वानंदी काय मला दिसतच नाही आहे. तेव्हा सुष्मिता बोलते की ती आहे तिकडे. तेव्हा अर्पिता तिचा हात खाली करते आणि बोलते की अगं आता एवढ्या गर्दीत मी कसं जाणार ना, तू जाऊन स्वानंदीला दूध देशील. तेव्हा ती बोलते की ठीक आहे चालेल. तेव्हा अर्पिता सुशकडे दूध देते. सुष्मिता ते दूध घेऊन स्वानंदीकडे जाते आणि ती बोलते की ताई हे दूध पी ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही अगं मला नको आहे. तेव्हा सुष्मिता पुन्हा बोलते की ताई पी ना गं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नको आहे मला, तू पी. तेव्हा सुष्मिता बाजूला येते, इकडे तिकडे बघते आणि ते दूध पटकन पिऊन घेते. तेवढं तिथे अर्पिता येते. सुष्मिता थोडी घाबरते आणि अर्पिता बोलते की काय गं, दिलं का स्वानंदीला दूध. स्वानंदी दूध प्याली. तेव्हा सुष्मिता बोलते की हो पिली ना, हे काय दूध संपलं आहे. ती ग्लास उलटा करते आणि तो ग्लास तिच्याकडे देते आणि सुष्मिता अर्पिताला सांगते की मला नाही का अर्जंट कॉल करायचा आहे आणि मी तिथून ती चालली जाते. बोलत शूटिंग कधी असं तसं बोलत ती चालली जाते. तेव्हा अर्पिता बोलते की मॅडच आहे ही पागल कुठली. तेवढ्यात तिथे अंशू येतो आणि बोलतो की ताई झालं का काम. तेव्हा अर्पिता बोलते की दुधाचा ग्लास उलटा करते आणि बोलते हो झालं काम, स्वानंदी दूध प्यायली. तेव्हा अर्पिता अंशूकडे ग्लास देऊन तिथून निघून जाते. तेव्हा अंशू ही ग्लास बघतो आणि बोलतो स्वानंदी दूध प्यायली, ग्लास उलटा करतो. आता इकडे सुष्मिताने ते दूध पिलेलं असतं. तिला ते दूध पूर्ण अंगात भिनलेलं असतं. ती एकदम प्यायल्यासारखी करायला लागते आणि स्टेजवर जाऊन उभं राहते. इकडे सगळे रोहन आदिरा फोटो काढत असतात. समर स्वानंदीही तिकडेच असतात. तेव्हा स्टेजवर जाते आणि बोलते की अरे क्या यार, हल्दी यार कोई डान्स ही नहीं कर रहा है. तेव्हा सुष्मिता पूर्ण तालात डान्स करायला लागते. तेव्हा पटकन रोहन आणि स्वानंदी तिला पकडतात आणि बोलतात की काय झालं आहे. तेव्हा ती वेड्यासारखी नाचत असते. ती तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती बोलते की काय चाललं आहे तुमचं आणि त्यांचा हात सोडून स्टेज खाली येते. तिच्या वडिलांकडे जाते आणि बोलते की शूटिंग कधी आहे डॅड. तेव्हा तेही तिला विचारत असतात. तेव्हा स्वानंदी पुन्हा जाते की काय झालं आहे राजा, कसलं शूट. तेव्हा ती तिच्या आईकडे जाते. आईलाही विचारते की मॉम अगं शूट कधी आहे.
तेव्हा मंदाकिनी बोलते की काय चाललं आहे तुझं, शांत बस. तेव्हा स्वानंदी बोलते की काय शांत बस, काय बोलतेस तू. तेव्हा मंदाकिनी थोडी दचकते. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय झाले. तेव्हा सुश खूप वेड्यासारखे करत असते, सगळ्यांना बोलते की स्टॉप स्टॉप करून बाजूला होते. तेव्हा सुष्मिता समरकडे जाते आणि समरला समोर हात जोडून बोलते की प्रोड्युसर सांगा शूटिंग कधी आहे. तेव्हा स्वानंदी समरला बोलते की सॉरी. सुष्मिताला खूप सावरण्याचा प्रयत्न करते आणि सुष्मिताला जबरदस्ती ती बाजूला घेऊन जाते. तेव्हा ती जोरात बोलते की शूटिंग कधी आहे, सांगत का नाही आहे कोणी, मला हे येडे आहेत का. समरकडे बोट दाखवून बोलते सांगत का नाही. आणि तशीच ती पळत जाते. तिकडे स्विमिंग पूल असतो तिकडे पळत जाते. तिच्या मागे सगळेच पळत जातात, फक्त अंशू, अर्पिता आणि मल्लिका सोडून. तेव्हा मल्लिका निलिमाला बोलते की निलिमा बघ जरा. तेव्हा सुश इकडे पळत आलेली असते. स्वानंदी तिला धरण्याचा प्रयत्न करते. इकडे सुष्मिता खूप वेळासारखी करत असते. समर आणि स्वानंदी तिला धरण्याचा प्रयत्न करतात आणि एकदम ते स्विमिंग पूलच्या काठाजवळ उभं असतात. तेव्हा सुश त्यांच्याकडनं अकळतच नसते. तेव्हा समर तिला सांगत असतो की मी सांगतो तुला कुठलं शूटिंग काय. तेव्हा तो स्वानंदीला डोळा मारतो. तेव्हा स्वानंदी इकडे सुश बघते आणि बोलते की तुम्ही काही सांगणार नाही. तेव्हा ती पुन्हा वेड्यापणा करते आणि दोघांचे हात तिने पकडलेले असतात आणि जोरात झटकते आणि समर आणि स्वानंदी पाण्यात पडतात. तेव्हा समरही पाण्यात डुबतो, स्वानंदीही. तेव्हा रोहन ओरडतो की सुष्मिता वेडी आहेस का, ताईला पोहता येत नाही. तेव्हा स्वानंदी खूप पाण्याचा फोबिया असतो स्वानंदीला. स्वानंदी खूप घाबरते. तेव्हा समर तिला पकडतो आणि बोलतो की काही नका मी आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की माझ्या चारही बाजूला पाणी आहे पाणी. ती ओरडत असते. तेव्हा समर बोलतो की मी आहे. इकडे सुष्मिताचे बाबा तिला पकडून तिला विचारतात की काय चाललं आहे. तेव्हा ती शूटिंग करत असते आणि तिची आई तिच्यावर खूप ओरडते. तेव्हा बाबा बोलतात की जा हिला घेऊन जा. आणि कसल्या शूटिंगबद्दल बोलते ही. तेव्हा मंदाकिनी बोलते की काही नाही, ती बावळट आहे आणि तिला ती पटकन घेऊन जाते. इकडे स्वानंदी पाण्यात घाबरत असते आणि बोलते की सगळीकडे पाणी आहे. तेव्हा समोर बोलतो की घाबरू नका, मी तुम्हाला पकडलं आहे ना. पण तेव्हा स्वानंदी बोलते नाही पण पाणी आहे ना सगळीकडे. तेव्हा समर बोलतो स्विमिंग 4 फूट आहे, तुमचे पाय टेकले ना, घाबरू नका आणि मी तुम्हाला धरलेलं पण आहे. इकडे आदिराला आणि रोहनला हसायला तसं त्यांना बघून आणि सगळ्यांना बारीक हळूहळू स्माईल यायला लागते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो की माझे पाय टेकलेले आहेत. तेव्हा समर बोलतो तेच की विहीर नाही साधा स्विमिंग पूल आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हा विहीर छोटी असते ना, हे बघा केवढं मोठं आहे. तेव्हा समर बोलते पण मी तुम्हाला पकडलं आहे ना. स्वानंदी बोलते की प्लीज माझा हात सोडू नका. तेव्हा समर तिच्यावर ओरडतो का हो मी तुम्हाला धरलं आहे ना, नाही सोडणार ना हात, काय तुमचं चाललं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ओरडू नका ना, तुम्ही हसत बोला ना. तेव्हा समर चिडून हसत बोलतो की मी धरलं आहे ना तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की मला धरून चला. तेव्हा समर बोलतो की चला आता आपण वरती जायचं आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालते म्हणून. तेव्हा समर बोलतो की माझे पाऊल पाण्यात दिसणार आहे का, फक्त मला पकडा आणि चला आपण जाऊया. तेव्हा सगळ्यांना हसायला येत असतं. तेव्हा कसं तरी समर हळूहळू स्वानंदीला वरती घेऊन येतो, सगळ्यांना हसायला देत असतं. तेव्हा स्वानंदी वरती आल्यावर बोलते की बाबा. तेव्हा बाबा बोलतात की अगं तुला पोहता येते म्हणून काळजी वाटली होती. तेव्हा स्वानंदी वेड्यासारखी बडबड करत असते की बाबा मी पाण्याच्या खाली गेली होती, आजी मी पाण्याच्या खाली गेली होती. तेव्हा आजी बोलतात की अगं हो पण समरने सावरलं ना तुला. तेव्हा आजी बोलते काळजी नको करू, आयुष्यभर असंच सावरत राहील माझा पिंट्या तुला. तेव्हा स्वानंदी बोलते हो हो मी खाली गेले होते पाण्याच्या खाली. तेव्हा समर बोलतो हो हो बरे आहेत ना तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा आनंद आणि अंजली पटकन त्यांच्यासाठी टॉवेल आणते, त्यांच्या अंगावर टॉवेल टाकतात. तेव्हा आदिराला खूप आवडतं. आदिरा रोहनला ओढत असते आणि बोलते की चल स्विमिंग पूलमध्ये. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा वेडी झालीस का, काय करते. तेव्हा आदिरा बोलते की स्विमिंग हळद इन स्विमिंग पूल. आणि तेव्हा ती मध्ये जायला लागते. तेव्हा मध्येच स्वानंदी बोलते की रोहन घाबरू नको सारे, पाय टेकतायत. तेव्हा समर तिच्याकडे रागाने बघतो. तेव्हा स्वानंदी तोंड खाली करून बोलते की 4.5 फूट आहेत म्हणालात ना. तेव्हा समर बोलतो हो. तेव्हा सगळ्यांना हसायला येत असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.